श्रावण सोमवार व्रतकथा. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार एक अत्यंत पवित्र आणि शुभ महिन्यापैकी एक मानला जातो. विशेषतः भगवान शंकराची भक्ती करण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. श्रावण महिना म्हणजेच भक्तिभावानं उपासना, व्रत, जलाभिषेके, जप, तप आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ. या महिन्यात येणारे सर्व सोमवार श्रावण सोमवार म्हणून ओळखले जातात आणि त्यातील पहिला श्रावण सोमवार विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्याचे महत्त्व. श्रावण महिना साधारणतः जुलै-ऑगस्ट दरम्यान येतो. या काळात पावसाळ्याच्या सुरुवातीचा टप्पा असतो. निसर्गसृष्टी नवीनतेने भरलेली असते. झाडे, वेली, नद्या, डोंगर हिरवाईने नटलेले असतात. अशा या निसर्गदत्त वातावरणात भक्तिभावाने भगवान शिवाची आराधना केली जाते. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराचे प्रिय मास. शोकन पुराणात म्हटले आहे की श्रावणी मासी शंभो पूजा विशेषणे लभिते. म्हणजे श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्यास विशेष पुण्य. या महिन्यातील सोमवारी उपवास आणि पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते. पहिला श्रावण सोमवार भक्तांचा विशेष दिवस. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी शिवभक्त सकाळी लवकर उठून स्नान करतात, अंगाला उटणे लावून शुद्ध होतात आणि पवित्र वस्त्र परिधान करतात. अनेक जण या दिवशी उपवास करतात, काही फलाहार करतात तर काही संपूर्ण निर्जळी उपवास करून शिवपूजेत मन रमवतात. शिवमंदिरातील पूजा. पहिल्या श्रावण सोमवारी सकाळपासूनच शिवमंदिरात गर्दी असते. भक्तगण रांगेत उभे राहून हर हर महादेव, बोल बम, ओम नमः शिवाय अशा गजरात आपला उत्साह दाखवतात. काही जण कावड यात्रा करतात. गंगेचे पवित्र पाणी कवडीत भरून ते शंकराला अर्पण करतात. विशेषतः उत्तर भारतात कावड यात्रा ही खूप लोकप्रिय आहे. पूजेचे विधी. श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिवाला अभिषेक करणे अत्यंत पुण्यप्रद मानले जाते. अभिषेकासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, जल वापरले जाते. बेलपत्र, दुर्वा, धतुरा, कण्हेर, आकाड्याची फुले, चंदन याचा उपयोग पूजेसाठी होतो. भक्तगण शिवलिंगावर ही सामुग्री अर्पण करतात. महादेवाचा मंत्राचा जप केला जातो. ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकी यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मोक्षममृतम्. या मंत्र जपामुळे मनाला शांती मिळते, शरीराला ऊर्जा मिळते आणि आयुष्यात सकारात्मकता येते. श्रावण सोमवारच्या दिवशी उपवास करणं हे एक धार्मिक व्रत मानलं जातं. या उपवासामागे भक्ती, संयम आणि आध्यात्मिक शुद्धतेचा हेतू असतो. काही भक्त फक्त फलाहार करतात तर काही एक वेळचे अन्न खातात. काही जण संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करतात. महिलांसाठी हा उपवास विशेष महत्त्वाचा असतो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. अविवाहित कन्या चांगल्या वरासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी भगवान शंकराची पूजा करतात. घरगुती पूजा. सर्वांनी मंदिरात जाणे शक्य नसते म्हणून अनेक जण घरी शिवलिंग तयार करून पूजा करतात. तांब्याच्या किंवा पितळाच्या पात्रात शिवलिंग ठेवले जाते आणि त्यावर नियमित अभिषेक, जप, आरती केली जाते. देवघरात दिवा लावून शिव पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो. आध्यात्मिक महत्त्व.
पहिल्या श्रावण सोमवारी केवळ धार्मिक विधीचे नव्हे तर आत्मशुद्धतेचेही विशेष महत्त्व आहे. मनाला शांत करण्यासाठी, वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस उपयोगी ठरतो. ध्यान, मंत्रजप, सत्संग, कथा, कीर्तन यांचा लाभ घेतला जातो. सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण. श्रावण सोमवार म्हणजेच भक्तिभावाने नटलेले वातावरण. मंदिरे फुलांनी, रांगोळ्यांनी सजलेली असतात. महिला नवीन साड्या, हिरव्या बांगड्या, कुंकू लावून पूजेसाठी जातात. बाजारात बेलपत्र, फूल, पूजेचे वस्तू रेलचेल असते. या दिवशी अन्नदान, जलदान, वस्त्रदान याचेही खूप महत्त्व आहे. महादेवाचे विशेष रूप श्रावणात. श्रावणात महादेवाचे रूप भोळेश्वर, नीलकंठ, त्र्यंबक, विश्वनाथ, महाकाल, केदारनाथ अशा अनेक रूपात भक्तांच्या मनात स्थान पावते. या काळात शिवाच्या विविध कथांचा पाठ, हर हर महादेवचे जयघोष, शिवतांडव, स्तोत्राचे पठण यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय होते. मनोकामना पूर्ण करणारा सोमवार. श्रावण सोमवारच्या व्रतामुळे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव ऐकायला मिळतात. म्हणून हा सोमवार श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने पाळला जातो. असे मानले जाते की जो पहिला श्रावण सोमवार संकल्पपूर्वक उपवास आणि शिवपूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शेवटी पहिला श्रावण सोमवार हा केवळ एक धार्मिक दिवस नसून भक्ती, संयम, आत्मनियंत्रण आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे. या दिवशी आपली आध्यात्मिक प्रगती करणे, मनाला शुद्ध ठेवणे आणि भोळ्या शंकराची कृपा प्राप्त करणे हेच खरं उद्दिष्ट असते. त्यामुळे पहिला श्रावण सोमवार हा प्रत्येक भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव देणारा, प्रेरणादायी आणि आनंददायी दिवस ठरतो. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.